मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचं सरकार बंद करणार नाही, हा चुनावी जुमला नाही, हा तुम्हाला कायम मदत करणारी भूमिका आहे। उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे याच्यामध्ये वाढच होईल परंतु कमी होणार नाही अशा पद्धतीने जाहीर केलेलं आहे। या योजनेमुळे माझ्या ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या अर्थव्यवस्थेला किंवा अर्थचक्राला गती मिळणार आहे। याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका आणि वृद्धांच्या करता, इतर घटकांच्या करता, सगळ्याच वयोगटातल्या लोकांच्या करता आपण अनेक योजना आणल्या। दुधाला 5 रुपये आपण अनुदान त्या बाबतीमध्ये देतोय। त्याच्या संदर्भामध्ये खूप काही सरकार आपल्या जनतेच्या करता करतंय। बोलल्यानंतरच्या उत्स्फूर्तपणे माझ्या महिला, माझ्या मायमाऊली स्वागत करत होत्या। खरोखरीच मनाला समाधान वाटत होतं। असा एवढा उत्साह, एवढा आनंद, त्या चेहऱ्यावर हास्य असं क्वचितच पाहायला मिळतं। परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अनेक योजना आम्ही आणलेल्या आहेत। माझ्या बांधवांच्या करता वीज माफीची योजना असेल, त्याच्यामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची वर्षाला योजना असेल, त्याच्या संदर्भामध्ये आमची लखपती दिदी करण्याची योजना असेल, मुलगी जन्माला आल्यानंतर ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्यामध्ये 1,01,000 रुपये त्या ठिकाणी देण्याची योजना असेल। अशा कितीतरी महत्वाच्या योजना या राज्य सरकारने आपल्याकरता आणलेल्या आहेत। मी आता माझ्या मायमाऊलींना त्या राखी बांधत होत्या। खरं तर रक्षाबंधन होऊन गेले 19 तारखेला, परंतु एक प्रेमापोटी आपल्या भावाला आपण राखी बांधावी म्हणून तुम्ही सगळेजण आम्हाला राखी बांधण्याचा प्रयत्न करत होता। एवढ्या राख्या माझ्या एकनाथरावांच्या, देवेंद्रजींच्या हातामध्ये आहे। कधी एवढं प्रेम किंवा एवढ्या राख्या आम्हाला आजपर्यंतच्या रक्षाबंधनामध्ये इतके वर्ष झाली कधी आम्हाला घातलेलं पाहायला मिळालं नाही। परंतु तुमचा उत्साह बघितल्यानंतर मी मायमाऊलींना विचारत होतो, तुला पैसे मिळाले का, तुमच्या अकाउंटला पैसे आले का? अनेक जण 60 ते 70% महिला मला सांगत होत्या की दादा आमच्या अकाउंटला पैसे आले, आम्हाला पैसे मिळाले। हे सगळं करत असताना यावेळेस गरीब वर्गाला पुढे आणण्याच्या करता महायुतीच्या सरकारने हा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये कुठल्याही जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही। समाजातल्या सर्व महिलांना, त्या कोणत्याही धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या असो, एकही माझी भगिनी त्याच्यामध्ये वंचित राहता कामा नये। जिचं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे अशा पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय घेतला। परंतु विरोधक त्यांना हे बघवना कोर्टात जात आहेत योजना बंद करा म्हणून सांगायला। आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर योजना बंद करू अशा प्रकारची भाषा ही लोक वापरतायत। तुम्ही पेपरला वाचताय, अरे तुमची द्यायची दानत नाही, जे देताय त्यांच्याबद्दल तुम्ही काढून घेण्याची भाषा करताय। काही महिला मला म्हणाल्या की दादा आम्ही 3,000 रुपये आमच्या अकाउंटला आले, त्याचं राखी तयार करण्याच्या करता आम्ही साहित्य आणलं, दोरा आणि जे काही लागतं ते 3,000 रुपयात, आणि राख्या केल्यानंतर आम्ही त्या राख्या विकल्या। 3,000 रुपयाचं वेगवेगळे साहित्य आणून राख्या झाल्यानंतर 20,000 रुपयाच्या राख्या त्या माझ्या मायमाऊलीने विकल्या। एवढा विश्वास त्या महिलेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। तिला आम्हाला सबल करायचं आहे, तिला आम्हाला सक्षम करायचं आहे, तिला समाजामध्ये मान, सन्मान, प्रतिष्ठा हे तर दिलेलंच आहे, परंतु आर्थिक बाबतीमध्ये ती कुठं कमी पडू नये अशा प्रकारची भावना हे आपल्या महायुतीच्या सरकारची आहे। त्याच्यातून आपण पुढे चाललेलो आहे। जिजाऊ महासाहेबांच्या माहेरच्या मातीत आज हा कार्यक्रम होतोय, त्याचा रास्त अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे। गणरायाचं आगमन झालं, काल परवा आपण विसर्जन केलं, गणराया आला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणण्याची वेळ आपल्यावर आली। सगळं मंगलमय वातावरण, आनंदमय वातावरण उभ्या महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं। शेवटी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो। काही झालं तरी माझी मायमाऊली सुरक्षित पण राहिली पाहिजे आणि ती सबल आणि सक्षम पण राहिली पाहिजे। विरोधक आमच्यावर टीका करतात, अरे तुम्ही मायमाऊलींना ओवाळणी द्यायच्याऐवजी तिला सुरक्षित करा। अरे सुरक्षित करण्याचं देखील काम आमचंच आहे, आम्ही कुठं म्हणतो नाहीये। आणि आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतोय, त्याच्यामुळं जर यदा कदाचित एखादी विकृत, एखादा नराधम चुकल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा देण्याच्या करता देखील हे सरकार मागे पुढे बघत नाही, हा देखील खात्री मी या जाहीर सभेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना करतो। खूप काही आपल्याला करायचं आहे, आपल्या मुलींना आपल्याला शिकवायचं आहे। माझ्या बांधवांना 3 हॉर्सपावर, 5 हॉर्सपावर, 7.5 हॉर्सपावर तिथं वीज माफी दिली। आज लवकरच परवा मला देवेंद्र फडणवीस साहेब सांगत होते की अजित पवार आपल्याला आता बिल द्यायचं आहे, बघा तुम्हाला किती रुपयाचं बिल येत आहे, कशा पद्धतीचा निर्णय सरकारने घेतलाय। हे सरकार तुमचं आहे। सातत्याने एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून सांगतात हे सरकार तुमचं आहे, हे सरकार शेवटच्या माणसाचं आहे, त्या माझ्या मायमाऊलीचं आहे, ते माझ्या गरीब माणसाचं आहे। समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका
या सरकारची आहे. आणि म्हणूनच हे जे काही आपण मुख्यमंत्री माझी लाडकी योजना दिलेली आहे, बघता बघता दिवाळी येईल. काळजी करू नका, या योजना आपल्याला सातत्याने पुढे चालू ठेवायच्या. ते तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसा, उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरला होतील. जर या योजना चालू ठेवायच्या असतील तर माझ्या मायमाऊलींनी, माझ्या बांधवांनी त्याच्यामध्ये धनुष्यबाण, कमळ आणि घड्या ह्या खुणा जिथं असतील त्याचं बटन दाबा. या योजना पुढे 5 वर्ष चालू राहतील. हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो. मी शब्दाचा पक्का आहे. हा अजित पवारचा वादा आहे. मी खोटं बोलणार नाही. या कार्यक्रमाला येताना मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं, पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे. काल मी 4,600 कोटीच्या चेकवर सही करून आलोय. सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. उद्याच्याला भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहेत. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही विरोधकांच्या भूलथाप्याला बळी पडू नका. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी चुकीचं सांगितलं, संविधान बदलणार, आरक्षण काढणार, सवलती काढणार, समान नागरी कायदा आणणार. सगळं खोटं होतं. परंतु काहींनी विश्वास ठेवला आणि त्याची जबरदस्त किंमत आम्हाला मोजावी लागली. तो तुमचा अधिकार आहे. मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. पण आता कोण म्हणतं आरक्षणाच्या बद्दल, कशा पद्धतीची वक्तव्य आली, कोणत्या पक्षाच्या नेतृत्वाने केली, याचा विचार करा. तुम्ही समंजस आहात. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गरीब वर्गाला, आदिवासी आणि माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता आरक्षण दिलं आणि ते आरक्षण काढून घेण्याची भाषा तुम्ही करताय. ही महाराष्ट्रामधली पद्धत आहे, देशाची पद्धत आहे. एक गोष्ट मात्र मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेन, प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, विचार मांडण्याचा अधिकार आहे. ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. पण कुठल्याही सत्ताधारी असो, विरोधी असो किंवा आणखीन कुणी असो, वाचाळवीरांनी थोडंसं आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या. आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय. कुठेही वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या सरकारला, घटक पक्षांना अडचणीत आणू नये. ठीक आहे, राग येतो, आम्हाला येतो, परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात. त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे. त्या विचाराने आपण पुढे चाललेलो आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आपल्याला कधी सोडता येणार नाही. आणि त्या पद्धतीनं ठीक आहे, भाषा कशी असली पाहिजे, उद्याच्याला कुणी आपल्यावर टीकाही करता कामा नये. अनेक प्रकारचे शब्दप्रयोग वापरता येतात, अनेक प्रकारचे भाषा त्या ठिकाणी बोलता येते आणि त्याच्यामुळं महायुतीचं सरकार त्या विचाराचंच आहे. जर कुणी एखाद दुसरं बोलून गेलं तर तो महायुतीच्या सरकारचा त्या गोष्टीला सपोर्ट आहे असं समजण्याचं कारण नाही. हे देखील मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं या परिसरामध्ये सांगू इच्छितो. थोर समाजसेविका ताराबाई शिंदे यांची पण भूमी आहे, त्यांना पण मी अभिवादन करतो. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी वन नेशन वन इलेक्शन हे त्या ठिकाणी बिल आणण्याचं काम चालवलेलं आहे. अनेक गोष्टी होत आहेत. माझ्या काही महिला मला म्हणाल्या, भगिनी म्हणाल्या, माझ्या मायमाऊली म्हणाल्या, अजून आम्हाला पैसे मिळाले नाही. काळजी करू नका. पहिला हप्ता पुण्याला कार्यक्रम झाला, दुसऱ्याचा मला वाटतं नागपूरला कार्यक्रम झाला, तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं नाशिक किंवा संभाजीनगरला होईल. अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम आपण राबवतोय. मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो. अनेक महिलांनी मला इथे येत असताना वेगवेगळ्या अडीअडचणी सांगितल्या. मी आपल्याला पुन्हा सांगतो, ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचं सरकार बंद करणार नाही. हा चुनावी जुमला नाही. हा तुम्हाला कायम मदत करणारी भूमिका आहे. उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे याच्यामध्ये वाढच होईल परंतु कमी होणार नाही अशा पद्धतीने जाहीर केलेलं आहे. या योजनेमुळे माझ्या ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या अर्थव्यवस्थेला किंवा अर्थचक्राला गती मिळणार आहे. याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका. आणि वृद्धांच्या करता, इतर घटकांच्या करता, सगळ्याच वयोगटातल्या लोकांच्या करता आपण अनेक योजना आणल्यात. दुधाला 5 रुपये आपण अनुदान त्या बाबतीमध्ये देतोय. त्याच्या संदर्भामध्ये खूप काही सरकार आपल्या जनतेच्या करता करतंय. बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये अडचणीत आली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही ठरवलं की त्यांना गॅरंटी द्यायची. 300 कोटी रुपयाची गॅरंटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला दिली. त्याच्यातनं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने बुलढाणा जिल्हा बँकेला पैसे दिले. आज बुलढाणा जिल्हा बँक सुरू झालेली आहे. हे या सरकारचं काम आहे. गोरगरिबांना, माझ्या शेतकऱ्यांना कमी व्याजामध्ये पीक कर्ज मिळालं पाहिजे.